सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। महापालिका अस्तित्वात येण्याआधी ग्रामपंचायत होती, तेव्हापासून ते आतापर्यंत अनेक निवडणूक पाहिल्या आणि सदस्य नगरसेवकही पाहिले, पण विशाल संगमनेर यांसारख्या नगरसेवक दुसरा कोणी होऊ शकत नाही। त्यामुळे आम्ही यंदा त्यांच्याच पाठीशी उभे राहणार। हे बोल आहेत प्रभाग क्रमांक 18 मधील 80 वर्षीय भरत सकट यांचे। महापालिकेची निवडणुकीच्या प्रक्रिया सुरू असून इच्छुक अर्ज भरण्यासाठी धावपळ करीत आहे। सर्वत्र निवडणुकीचा माहोल असल्याने आमच्या प्रतिनिधींनी प्रभाग क्रमांक 18 मधील नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला। बहुतांश नागरिकांनी माजी नगरसेवक संगमनेरे यांच्या कार्यकाळात नेमकी काय कामे झाली ते आवर्जून सांगितलंय। सरस्वती कॉलनीत पाण्याची वारंवार समस्या भेडसावत असते। संगमनेरे यांनी तात्काळ टँकर पुरवून पिण्याच्या पाण्याची तहान भागवली असे गृहिणी असलेल्या खंडागळे मावशींनी सांगत पाण्याची समस्या कायमची सोडविण्यासाठी हातपंप उपलब्ध करून देण्याचीही मागणी केली आहे। संगमनेरे हेच संपूर्ण प्रभागात काम करू शकतात, म्हणून त्यांना पुन्हा महापालिकेत पाठविला। आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत असा शब्द दिलाय। सकट यांनी देखील असा शब्द देत संगमनेरे यांनी आपल्या कार्यकाळात केलेल्या कामांची यादी सादर केली आहे। आजारी असताना संगमनेरे यांनी माझी माहिती काढत दवाखान्याचे बिल करून दिले। एवढेच नाही तर घरी आल्यावर किराणाही भरून दिल्याचे त्या सांगताना सकट यांचे डोळे भोवताले। रस्त्यांची कामे, पथदीप दुरुस्ती, कोरोना काळात किराणा वाटप अशी अनेक कामे त्यांनी केल्याचे इतर नागरिकांनी सांगितले। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक। मी अलका खडांगळे 30 वर्षापासून इथं राहते। पाण्याच्या समस्या अण्णा संगमनेरेंनी आमच्या सोडवल्या। आम्हाला वेळी टँकरने पाणी पाठवून आमची मदत पाण्याची केली आहे, पण इथल्या पुढे समस्या नळावर आमचे 2 हांडे पण भरल्या जात नाही। आम्हाला पण त्यांना त्रास द्यायला घडी खराब वाटतं। आम्ही इकडून तिकडून डोक्यावर पाणी आणून आमचा वापर पाण्याचा करीत होतो। आम्हाला फक्त एवढीच माझी समस्या आहे का आम्हाला पाणी बोरिंगचं किंवा एखादी हापशी टाकून अण्णांनी आता लक्ष घालावा। इतर वेळी आम्हाला भरपूर मदत केली, पण अजून पण आता 4-2 महिन्यांनी अजून उन्हाळा येतोय, त्याच्यात आमचे खूप हाल होतील। फक्त आमची पाण्याची समस्या सोडून द्यावा अण्णांनी। विशाल संगमनेरला परत एकदा आम्ही निवडून देऊ। आमची फक्त पाण्याची समस्या सोडवावं त्यांनी। इतर वेळेस केली आम्हाला भरपूर मदत, पण आता आम्हाला पण त्यांना त्रास द्यायला खराब वाटतं। घडी 2 दिवसा 4 दिवसा टँकर पाठवा। आम्हाला एखादी बोरिंग टाकून दिली किंवा एखादी हापशी दिली तर आमचा त्रास तेवढा वाचून जाईल। यात यंदाच्या वर्षी तर आम्ही त्यांनाच निवडून देणार आहे। माझं नाव भरत किसन सकट, वय वर्ष 74। मी ह्या जागेवर ढिकले नगर शेजारी सरस्वती कॉलनी इथं आज मला जवळपास माझे वडील जाऊन ते संपले। आता आम्ही तर मी 80 वर्षापासून ह्या जागेवर राहतो। मला 80 वर्षामध्ये नगरपालिकेच्या ग्रामपंचायतीच्या अनेक निवडणुका होऊन गेलेल्या आहेत। त्या काळी ग्रामपंचायतीचे सदस्य काय असतील नसतील, त्यांनी जे कामं केलेले त्यावेळेस ते व्हायचे। 1982-87च्या काळात महानगरपालिका स्थापन झाली, त्यावेळेस 2-3 वेळा नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या महानगरपालिकेच्या। त्याच्यामध्ये अनेक सुविधा, अनेक आमचे जे प्रश्न होतं, पाण्याचा प्रश्न आहे, टँकरनी पाणी देणं, ह्या गोष्टी त्यावेळेस सातत्याने आम्ही बोलत गेलो, पण त्या घडत गेल्या नाही। अनेक नगरसेवक येऊन गेले, अनेक काही इथं मुलाखती झाल्या, त्याच्या बाबतीमध्ये कोणी आमची दखल घेतलेली नाही। परंतु आज 2 वेळा संगमनेरे ज्यावेळेस या वार्डमध्ये निवडून आले, हा एकदा जरी निवडून आले, पण आता त्यांच्या कालावधीमध्ये आम्हाला कुठली पंचायत नाही। रस्त्याचे, लाईटी, पाणी, त्यांना जेव्हा पाणी मागितलं तेव्हा आरोग्याचा प्रश्न, अनेक समस्या त्यांनी सोडवलेले आणि त्यांच्या बाबतीमध्ये 1000% आम्ही त्यांच्या बाजूने योग्य आहे। नेमका कोणत्या अडचणी तुमच्या त्यांनी दूर केल्या? आता मी बऱ्याच वेळेला आजारी पडलो, त्यांनी दवाखान्यात फोन करून सगळी माहिती वगैरे देऊन माझ्या बाबतीत जे काही खर्च होणार होता त्या बाबतीमध्ये त्यांनी तो कमी केलेला आहे। शिवाय मला खाण्यापिण्याला काही नव्हतं, त्यांनी राशन पाणी उधार घेऊन दिलेलं आहे। त्यांचे उपकार काही मी विसरत नाही।
आणि मीच काय पण अनेकांना त्यांनी मदत केलेली आहे. आणि त्याच्यापुढं अजूनही त्यांचं आयुष्य चांगलं असू द्या, ते निवडून येऊ द्या, हीच अपेक्षा आहे माझी. इथं 18 प्रभागामधील रस्ते, पाणी वगैरे हे नाही, रस्त्याच्या बाबतीत, कचऱ्याच्या बाबतीत आणि इतर गोष्टीच्या बाबतीत त्यांनी लक्ष घातलेलं आहे आणि कामं चाललेले आहेत त्यांचे आणि कामं करतायत. त्यांच्याबद्दल कुठली आमची म्हणजे माझ्या कुटुंबातून त्यांची कुठली तक्रार नाही आहे. आणि आजूबाजूच्या लोकांना मी सांगितलेलं आहे का संगमनेर साहेबासारखा माणूस अद्यापही आपल्याला मिळालेला नाही. नगरसेवक असायला पाहिजे, असे कार्यकर्ते पाहिजे आणि त्यांचं कार्य चांगलं आहे.